राज्याच्या पावसासंदर्भातली एक मोठी बातमी आहे। हवामान विभागाने पुण्याला रेड अलर्ट जारी केलेला आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू असून खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात येतोय। खडकवासला धरणात एवढ्याच्या दुप्पट विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। रेड अलर्ट आणि पुन्हा पुराची भीती असल्यानं पाटबंधारे विभागानं दक्षता म्हणून आधीच विसर्ग वाढवलाय। या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुणे जिल्ह्याला प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्ल्यू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपत्कालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत फोनवरून चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतलाय। तसंच ब्ल्यू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करा असे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत। तसंच मुंबईमध्ये देखील पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पुढचे 4 तास हे महत्त्वाचे असणार आहेत। मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडत आहे। हवामान खात्याने मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय। त्यामुळे येत्या 4 तासात मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मुंबईकरांना पावसामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचप्रमाणे किनारपट्टीजवळ असलेल्या परिसरात देखील अलर्ट देण्यात आलेला आहे। ठाणे, पुणे, पालघर जिल्ह्यामध्ये देखील हा अलर्ट जारी करण्यात आलाय। आज दुपारी 1 नंतर मोठी भरती होणार आहे। 4.5 मीटरच्या लाटा समुद्रामध्ये उसळतील, त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। मुंबईकरांना समुद्रकिनारी जाणं टाळावं असं आवाहन देखील केलं जात आहे। त्यासोबतच मुंबईकरांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दरम्यान राज्याच्या विविध भागात पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळतंय। तसंच घराबाहेर विनाकारण पडणं हे टाळण्यात यावं अशी देखील हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तसंच अहमदनगर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव, लातूर हे जिल्हे वगळता उर्वरित संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा वर्तवण्यात आला असून या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते। दरम्यान आता या सगळ्यात तुमचा भाग कोणता आणि तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।